नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची. विस्तार अधिकाऱ्याला 5,000ची लाच घेताना रंगेहात पकडले. पंचायत समिती परिसरात दबक्या आवाजात किती मासे गळाला अडकणार याची चर्चा. खटाव तालुक्यातील वडूज येथील खटाव पंचायत समितीतील विस्तार अधिकाऱ्याला 5,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातील आवारात रंगेहात पकडले. प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचे हप्ते मंजूर करून घेण्यासाठी ही मागणी करण्यात आली होती. या कारवाईमुळे पंचायत समितीच्या वर्तुळात खळबळ उडाली असून या घटनेमुळे पंचायत समिती परिसरात दबक्या आवाजात या प्रकरणात अजून किती मासे गळाला अडकणार अशी चर्चा सुरू होती. शरण देवीसिंग पावरा, वय वर्ष 43, विस्तार अधिकारी वर्ग 3, मूळ राहणार अंबापूर, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार, सध्या राहणार डंगारे पेट्रोल पंपा शेजारी शिवाजीनगर, दहिवडी असं संबंधित विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2024-25 साठी घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलाचा हप्ता आरोपी लोकसेवक शरण पावरा, वय 43 वर्षे याने 70,000 रुपये मंजूर करून दिला. तसेच त्यानंतरचे हप्ते मंजूर करण्यासाठी त्यांनी 10,000 रुपयांची लाच मागितली. पहिला हप्ता 5,000 रुपये आणि उर्वरित 5,000 रुपये पुढील आठवड्यात देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक राजेश वाघमार यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक सचिन राऊत, गणेश ताटे, निलेश राजापुरे, सत्यम थोरात, देशमुख यांनी खटाव पंचायत समितीच्या आवारात सापळा रचला आणि पावरा याला लाच घेताना रंगेहात पकडले. त्याच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवण्यात आली आहे. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.